हरि ओम. ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या. प्रवचन क्रमांक 119. एकम सत्विप्रा बहुधा वदंती. सत्य एकच एकमेव आहे. ते सदा अस्तित्वात असते. ते नाही असे कधीही होत नाही. त्याचा अभाव कधीही नसतो. यामुळे ते मूलभूत, आदी अनादी, अविनाशी, शाश्वत असते. परंतु याच एकाला भिन्न भिन्न आकार विकार दिले गेले. त्याची उपयुक्तता, त्याचे गुणधर्म बदलले की त्यांना त्या भिन्न आकारात उपयुक्ततेत ओळखण्यासाठी निरनिराळे नावे देतात आणि यामुळे त्या मूलभूत एकाच्या ऐवजी अनेक वस्तू आहेत असा आभास निर्माण होतो. वास्तवात तेथे एकच एक मूलभूत वस्तू अस्तित्वात असते. बाकी सर्व वरवरचा आभास, मुखवटा, मुलामा असतो. आपण उदाहरण म्हणून गहू घेऊ. गहू गॅसवर किंवा ओव्हनमध्ये भाजतात आणि चणे फुटाणे खाल्ल्यासारखे खातात. गहू शिजवतात आणि दूध गूळ घालून खीर करतात. गव्हाचा भरडा काढतात आणि गूळ घालून दलिया करतात. गव्हाचे पीठ करतात आणि पोळी, पुरणपोळी, गुळाची पोळी, सांज्याची पोळी, तिखट मिठाची पोळी, पुऱ्या, पाकातल्या पुऱ्या, तिखट मिठाच्या पुऱ्या, सटोऱ्या वगैरे वगैरे असंख्य प्रकार करतात. येथे मूलभूत असलेला एकमेव गहू भिन्न भिन्न प्रकारे परिणामित झाला आहे, परिवर्तित झाला आहे. हेच ते एकम सत्विप्रा बहुधा वदंती आहे. आता जर येथे गहू हे ब्रह्माचे रूपक आहे असे समजले तर या सर्व पदार्थांमध्ये एकमेव ब्रह्मरूप गहूच आहे. परंतु तो भिन्न भिन्न रूपात, आकारात, विकारात, चवीत आहे. हे पदार्थ तयार करायच्या पद्धती निरनिराळ्या आहेत. ते सर्व पदार्थ दिसायला निरनिराळे दिसतात. हे सर्व पदार्थ एकमेव गव्हापासूनच तयार करता येतात. परंतु ते तसे वेगवेगळे ओळखता यावेत म्हणून त्या निरनिराळ्या पदार्थांना भिन्न भिन्न नावे दिली. म्हणजे नेमका कोणता पदार्थ हवा आहे हे सहजच सांगता येते आणि देणाऱ्याला तसे समजतेही. हे जे भिन्न भिन्न नामाभिधान आहे, हे जे निरनिराळे आकार आहेत, हे जे वेगवेगळे विकार आहेत, ह्या ज्या भिन्न भिन्न चवी आहेत, ती सर्व माया आहे, मिथ्या आहे. ही भिन्नता आपल्याला प्रत्यक्ष दिसते. आपण त्याचा प्रत्यक्ष आस्वाद घेतो. त्याने भूक भागते, पोट भरते, म्हणून ते असत्य आहे असे म्हणता येत नाही. परंतु ते सर्व मूलभूत गहू आहे. गव्हाचेच भिन्न भिन्न रूप आहे. यामुळे ती भिन्नता सत्य आहे असेही म्हणता येत नाही. म्हणजे गहू ब्रह्मरूप सत्य आहे आणि त्याचे भिन्न पदार्थ मिथ्यारूप माया आहेत. यालाच भगवान आद्य श्री शंकराचार्यांनी ब्रह्मसत्यम आणि जगत मिथ्या असे म्हटले आहे. याचप्रमाणे ब्रह्मांडामधील तमाम सर्व प्रत्येक वस्तुजगत, गोष्टींगोष्ट, चल अचल, सजीव निर्जीव असे सर्व त्या एकच एकमेव असलेल्या ब्रह्मापासून उत्क्रांत झालेले आहे. तथापि त्यांच्या आकार विकार, गुण, रंग, रूप, रस, गंध इत्यादी प्रमाणे त्यांना भिन्न भिन्न नावे दिली आहेत. हे सर्व नामरूप आहे. व्यवहारासाठी सोपे, सोयीस्कर, सुलभ, सुकर, सुविध जाते. ही सर्व माया आहे. यालाच भगवान आद्य श्री शंकराचार्यांनी ब्रह्मसत्य आणि जगत मिथ्या असे म्हटले आहे. आपण याआधी प्रवचनामध्ये सविस्तर जाणून घेतले आहे की ही माया ब्रह्मापासून कशासाठी उत्क्रांत होते. म्हणजे मायासुद्धा ब्रह्माचाच एक भाग आहे. ती विश्वाच्या प्रलयामध्ये शेवटी तमाम सर्व तिच्यासह एकमेव असलेल्या निर्माणात ब्रह्मात विलीन होते. याचा अर्थ येथे सर्व खलु इदं ब्रह्म असा आहे. म्हणून जर आपण हे सर्व जाणले तर आपण फक्त
एकमेव ब्रह्मच जाणले असे आहे. ब्रह्म जाणले की सर्व जगत जाणले असे आहे. यामुळे एकम सत्विप्रा बहुधा वदंती म्हणजे एक ब्रह्म जाणले की सर्व जाणले, एकसाधे सबसाधे असे म्हटले आहे. तथापि एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात घ्यायची आहे की ज्यांना आत्मज्ञान झाले आहे त्यांच्यासाठीच जगत मिथ्या आहे. परंतु ज्यांना आत्मज्ञान झालेले नाही त्यांच्यासाठी जगत सत्य आहे. अशांना आत्मज्ञान होईपर्यंत संभ्रमात पाडू नये. जगताचे टक्के टोणपे खाऊन त्याचे सुख दुःख त्रास पीडा वैताग असह्य झाला की हे सुद्धा आपोआप अध्यात्माच्या मार्गाला येतील. त्यांनाही कैवल्यानंदाची ओढ लागेल. कारण मानवी देहाचे तेच एकमेव बीज आहे. याशिवाय ते अन्यत्र जाणार कोठे? नाचून नाचून ब्रह्माशिवाय अन्य जागा नाहीये जायला. मानवाकडे या ब्रह्माला जाणण्याला पर्याय नाहीये आणि ब्रह्म जाण्याला मायेच्या यात्रेशिवाय अन्य मार्ग नाहीये. हरिओम.